नमस्कार. तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास बऱ्याच दिवसांपासून होत असेल तर ऑर्थोपेडिक सर्जन आजकाल खूप कॉमनली बऱ्याच लोकांना नी रिप्लेसमेंट सर्जरी ॲडवाईस करतात. पण अर्थातच आपल्याला कोणालाच इतकं मोठं ऑपरेशन लगेच करून घ्यावं असं वाटत नाही. म्हणजे शक्यतो होता होईल ते औषधं, गोळ्या, इंजेक्शनं किंवा अगदी तेलं, मलमं असं वापरून हे ऑपरेशन आयदर टाळता यावं किंवा पोस्टपोन करता यावं यासाठी प्रयत्न करतात. तर हे खरंच ऑपरेशन टाळता येऊ शकतं का? याचे काय फायदे आणि काय तोटे आहेत? म्हणजे कोणाला अगदी नक्की करून घ्यायलाच हवं आहे, त्यामुळे त्यांना फायदा होईल आणि कोणी शक्यतो पोस्टपोन केलं तरी चालेल, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं त्यामधूनच तुम्हाला तुमचा निर्णय घेणं सोपं होईल. तर आपण सरळ दोन भाग करूयात. पहिला भाग तो म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी, म्हणजे ऑपरेशनचा कॉलम, आणि दुसरा जो कॉलम असेल तो म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे कोणती ट्रीटमेंट ज्याला औषधं, गोळ्या किंवा इंजेक्शनं अशी ऑपरेशन सोडून इतर ट्रीटमेंट. ओके. तर पहिला प्रश्न असा आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्हाला जी गुडघेदुखी आहे, म्हणजे जे पेन आहे ते कंटिन्युअस सतत होत असतं का? म्हणजे इव्हन जर तुम्ही बसलाय, थोडा आराम केलाय तरी पण पेन होतंय, किंवा जर तुम्ही झोपलाय तर झोपेतसुद्धा दुखण्यामुळे अचानक जाग येते का? तर हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. जर असं असेल की खूप चालल्यामुळे, खूप उभं राहिल्यामुळे दुखायला लागतं, पण जर बसलं की थोडा आराम केला की बरं वाटतं, असं जर असेल तर तुम्ही दुसऱ्या कॉलममध्ये पॉईंट द्यायचा, म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये. आणि जर असं असेल की झोपेत पण दुखत राहतं, त्याच्यामुळे जाग येते, नंतर आराम करून पण फार काही बरं वाटत नाही, तरी पण दुखत असतं, सिव्हिअर पेन असतं, असं असेल तर तुमचा पॉईंट हा नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये जाईल. बरं, आता यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे एक्सरे. एक्सरे बघूनच डॉक्टर पण जो सल्ला आहे तो देत असतात, म्हणजे सर्जरी करायची का आपण गोळ्यांवरच कंटिन्यू करूया. तर एक्सरेमध्ये जे फाइंडिंग्स आहेत त्याच्यात जर असं दिसत असेल की जॉईंटमधली स्पेस कमी होते हळूहळू, म्हणजे नॅचरली गुडघ्यामध्ये जी स्पेस असते ती मेंटेन राहिली नसेल, ती कमी झाली असेल, त्यामुळे अर्थातच हाडं एकमेकांशी घासली जात असतील, एकावर एक येत असतील, किंवा याशिवाय बऱ्याच जणांना ऑस्टिओफाईट्स यायला लागतात, म्हणजे असे टोकदार हाडं यायला लागतात. याशिवाय बऱ्याचदा असंही दिसतं की त्याच्यामध्ये खूप झीज व्हायला लागते, इवन लिगामेंट पण कमी व्हायला लागतं, त्याची पण झीज व्हायला लागते. तर असे काही चेंजेस जर एक्सरेमध्ये झाले असतील आणि सांधा खराब झाला आहे असं दिसत असेल तर अर्थातच तुमचा पॉईंट हा सर्जरीमध्ये जाईल. पण इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जरी एक्सरेमध्ये काही असे चेंजेस असतील पण त्या मनाने दुखणं मात्र माइल्ड असेल, असं काही फार त्रास होत नसेल, बेरेबर असेल, तर अजूनही तुम्ही हे ऑपरेशन पोस्टपोन करू शकता किंवा ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट घेऊन नंतर तेलं वगैरे लावून बाकी काही करून बरं होतंय का याची वाट बघू शकता. यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वय. म्हणजे पेशंटचं वय जर 50पेक्षा कमी असेल तर अर्थातच लगेच सर्जरीचा डिसिजन न घेतलेला चांगला. कारण तुम्ही जो इम्प्लांट बसवणार आहात तर त्याला पण त्याचा लाईफस्पॅन आहे, त्यामुळे मग नंतर पुढच्या वयामध्ये परत एकदा सर्जरी करायची गरज निर्माण होऊ शकते. त्यामुळे शक्यतो 50च्या आत जे लोक आहेत त्यांनी सर्जरी पोस्टपोन केलेली कधीही चांगली. आणि यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे तुमच्या गुडघ्याचं फंक्शन, कारण फंक्शन बघून पण हा निर्णय घेतला जातो. तर यामध्ये तुमचं रेग्युलर वॉकिंग, नंतर जिने चढणं किंवा उठबस करणं किंवा टॉयलेटला जाणं, तर या सगळ्या गोष्टींमध्ये अडथळे येत असतील, त्यामुळे जर ते फंक्शन बरोबर नसेल तर अर्थातच सर्जरीचा विचार करणं हे गरजेचं आहे. आणि जर थोडंफार दुखतंय पण हे सगळे डेली जे रुटीन आहे ते चालू आहे, त्याच्यामध्ये खूप काही बाधा येत नाही आहे, असं जर असेल तर तुमचा पॉईंट हा दुसरा असतो, म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमचं निदान काय झालं आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसापासून दुखत असेल तर तुम्ही अर्थातच डॉक्टरांकडे जाणार आणि या आजाराचं किंवा दुखण्याचं निदान करून घेणार. ह्याच्यामध्ये जर रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, म्हणजे जर आमवात असेल, तर या आजाराचं स्वरूपच असं असतं की तो सांध्यांवरच अटॅक करतो, त्यामुळे हळूहळू सांध्यामध्ये बिघाड व्हायला लागतो, डिस्ट्रक्शन व्हायला लागतं, नंतर ते सांधे जखडायला लागतात, म्हणजे स्टिफनेस येतं, त्यामुळे मग हळूहळू काम करणं कमी होतं. आणि अर्थातच आपले गुडघे हे वेट बेअरिंग जॉईंट आहे, म्हणजे आपलं सगळं वजन त्याच्यावर पडतं, तर त्यामुळे गुडघे खराब होण्याची पॉसिबिलिटीही जास्त असते. त्यामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा जर तुमचं दुखणं हे आफ्टर इंजुरी असेल, म्हणजे पडल्यामुळे, लागल्यामुळे, फ्रॅक्चर झाल्यामुळे किंवा कधीकधी लिगामेंट टेअर झाल्यामुळे असं काही कारण असेल आणि त्याच्यानंतर गुडघेदुखी जर चालू झाली असेल
तर तुम्ही पहिला जो आपला कॉलम आहे नी रिप्लेसमेंट सर्जरीचा त्याच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा. आणि ह्यातलं काही कारण नसेल, म्हणजे गुडघ्यामध्ये असं फार काही बिघाड झालेला नसेल, दगदग झाल्यामुळे दुखतंय किंवा वय झाल्यामुळे बऱ्याच जणांना दुखत असेल, असं काही कारण असेल तर अर्थातच दुसऱ्या कॉलममध्ये पॉईंट द्यायचा. अर्थात आता आय होप की तुम्ही आपापले पॉईंट्स मांडले असतील आणि यातून तुम्हाला निर्णय घ्यायला थोडीफार याची मदत होईल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया की ह्याचे फायदे आणि तोटे काय काय आहेत. पहिल्यांदा आपण फायदे बघू. तर अर्थातच आपण हे एवढा सगळा घाट घालतो, ऑपरेशन करतो ते दुखणं थांबण्यासाठी, त्यामुळे पेन रिलीफ हा पहिला फायदा आहे. त्यामुळे जवळजवळ 90 ते 95% पेन रिलीफ होतो. काही जणांना पूर्णपणे दुखणं थांबतं, काही जणांना थोड्या प्रमाणात असतं, पण आधीपेक्षा जवळजवळ 90% पेन हे कमी होतं. ह्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे मोबिलिटी वाढते. म्हणजे तुम्हाला चालता येतं बऱ्यापैकी. जे आधी थोडं चाललं की दुखत असतं तर त्याच्यावर व्यवस्थित चालू शकता, नंतर जिने चढ उतार करू शकता किंवा जे काही तुमचं रुटीन आहे रेग्युलर तर ते हळूहळू तुम्ही चालू करू शकता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अर्थातच क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होतं. म्हणजे आधीचे सतत दुखणं आहे, कुठल्याही गोष्टीला बंधन आहे, त्याच्याऐवजी तुम्ही हळूहळू पूर्ववत तुमचं रुटीन आणि लाईफ सुरू करू शकता. आता ह्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे हे खूप मोठं ऑपरेशन आहे, त्याला हिलिंग टाईम पण तेवढा द्यायला लागतो. आणि ऑपरेशन झाल्यावर पण लगेच थोडे दिवस आराम केला आणि लगेच सगळं पहिल्यासारखं चालू होईल असं नाही. तर तुम्हाला फिजिओथेरपी घ्यायला लागते, औषधं वगैरे घ्यायला लागतात आणि मग हळूहळू ॲक्टिव्हिटी चालू करायला लागते. आणि हे नवीन शिकून घ्यायला लागतं की आता हा नवीन गुडघा आहे तर त्याची मूवमेंट कशी करायची, फिजिओथेरपीने हळूहळू आपल्या ॲक्टिव्हिटीज पूर्णपणे चालू कशा करायच्या. ह्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा फॅक्टर अर्थातच कॉस्ट. हे महत्त्वाचं आहे की ऑपरेशनचा बऱ्यापैकी खर्च आहे, त्याच्यानंतर फिजिओथेरपीचा खर्च आहे, त्यामुळे याची विशेष तरतूदही तुम्हाला करून ठेवायला लागते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ॲक्टिव्हिटीजमध्ये काही प्रमाणात लिमिटेशन हे येणारच, कारण शेवटी हा नॅचरल नाही आहे. त्यामुळे आपल्या इंडियन लोकांना इंडियन टॉयलेट वापरणं असेल किंवा स्क्वॅटिंग पोझिशन किंवा इव्हन खाली मांडी घालून बसणं, तर ह्या काही गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळे याची जाणीव असायला लागते. ह्याच्यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही जणांना असं वाटू शकतं की हे नॅचरल नाही आहे, म्हणजे ते थोडंसं जाणवत राहतं, म्हणजे एकदम पहिल्यासारखं एकदम नॉर्मल असं वाटणार नाही, तर असं होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे हा जो इम्प्लांट आहे त्याचा लाईफ स्पॅन. कारण की हे काय कायमचं परमनंट असं असू शकत नाही. म्हणजे एक साधारण 15 वर्ष ते नीट राहू शकतं. त्यामुळे हा लाईफ स्पॅन हा पण कन्सिडर करणं हे खूप जास्ती महत्त्वाचं असतं. आता आपण असं बघूयात की ज्यांना इमिजिएट ऑपरेशनची गरज नाही आहे, म्हणजे अगदी लगेच करायला पाहिजे असं नाही, पोस्टपोन होऊ शकतं, किंवा ज्यांना कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट घ्यायची, तर त्यांच्यासाठी आयुर्वेद काय काय करू शकतं, म्हणजे काय काय रोल आहे. तर आयुर्वेदामध्ये अशा कुठल्या ट्रीटमेंट आहेत, त्याच्यानंतर अशी कोणती तेलं आहेत का, शिवाय लिगामेंट झीज जरी झाली असेल तरी हळूहळू आहाराने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते का, हाडांची झीज भरून येऊ शकते का, या सगळ्यामध्ये मसल्सचा रोल काय आहे. म्हणजे जॉईंट म्हणजे फक्त हाडं बोन्स असं नाही, तर त्याच्या आजूबाजूचे मसल्स हे सुद्धा इन्व्हॉल्व असतात, तर त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का. तर ह्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. याशिवाय या विषयामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल, क्वेरी असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.